नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत वेक्टर कॅल्क्युलसचा दुसरा पार्ट. याच्यामध्ये आपण बघणार आहे सोलेनॉइडल वेक्टर म्हणजे काय, रोटेशनल वेक्टर म्हणजे काय आणि त्याचा यूज करून कॉन्स्टंट एबीसी ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची. खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे जे 6 मार्कासाठी एक्झाम मध्ये 100% विचारलं जातं. बघूया आपण मग 1 मिनिट 25 च्या बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलं एक्झाम्पल. बघा काय विचारलंय आपल्याला. प्रूव्ह दॅट एफ बार इक्वल टू एक्स प्लस 2y प्लस az आय बार प्लस bx मायनस 3y मायनस z जे बार प्लस 4x प्लस cy प्लस 2z के बार इज सोलेनॉइडल. हा एक वेक्टर दिलाय एफ बार आणि पहिल्यांदा आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तो सोलेनॉइडल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय सांगितलंय बघा, अँड डिटरमाइन दी कॉन्स्टंट ए बी सी. नंतर काय करायचं आपल्याला, ए बी सी ची व्हॅल्यू शोधायची आहे. कधी, जर हा वेक्टर इरोटेशनल असेल तर. आणि हे एक्झाम्पल विंटर 25 च्या बोर्ड एक्झाम मध्ये 6 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. सोलेनॉइडल इरोटेशनल यावरती एक एक्झाम्पल 6 मार्कासाठी असतंच. ठीक आहे, मग बघूया आता हे कसं प्रूव्ह करायचं. पहिल्यांदा काय करूया आपण, दिलेला वेक्टर जो आहे तो लिहून घेऊया. सो आपल्याला वेक्टर कुठला दिलाय, एफ बार इक्वल टू x plus 2y plus az I bar plus bx minus 3y minus z j bar plus 4x plus cy plus 2z k bar हा वेक्टर दिलाय. तर काय करायचं आहे, पहिल्या पार्ट मध्ये आपल्याला हा वेक्टर सोलेनॉइडल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. मग आता कुठलाही वेक्टर सोलेनॉइडल कधी होतो याची प्रॉपर्टी काय, कुठलाही वेक्टर सोलेनॉइडल कधी होतो, ज्यावेळी त्या वेक्टरचा, कुठला वेक्टर एफ बार चा डॉट प्रोडक्ट डेल सोबत घेतला आणि त्याचं जर आन्सर 0 आलं तर तो दिलेला वेक्टर एफ बार काय असतो, सोलेनॉइडल असतो. आता इथं प्रूव्ह दॅट म्हटलंय म्हणजे ऑलवेज लक्षात ठेवा, डेलचा डॉट प्रोडक्ट दिलेल्या वेक्टर एफ बार सोबत 0च येणार. जर 0 नाही आला तर आपण काहीतरी कॅल्क्युलेशन मिस्टेक केले, हे लक्षात ठेवायचं. प्रूव्ह दॅट, शो दॅट मध्ये जे विचारलंय ते प्रूव्ह होतच. ओके, बघा मग आता बघा काय, सोलेनॉइडल कधी होतो, जर एफ बार वेक्टरचा डॉट प्रोडक्ट डेल सोबत 0 आला तर. ठीक आहे, मग आता चेक करूया डेल डॉट एफ बार ची व्हॅल्यू काय येते, 0 येते की नाही. 0 आली तर सोलेनॉइडल, नाही आली तर नॉन सोलेनॉइडल, पण लक्षात ठेवा हे 0 येतच. ठीक आहे, पहिला. मग आता डेल ची व्हॅल्यू, डेल किंवा याला नॅबला म्हणतात, वेक्टर ऑपरेटर. काय आहे डेल ची व्हॅल्यू, आय बार डेल बाय डेल एक्स प्लस जे बार डेल बाय डेल वाय प्लस के बार डेल बाय डेल झेड. याचा डॉट प्रोडक्ट कोणाशी घ्यायचा आहे, एफ बार वेक्टरशी. काय आहे एफ बार वेक्टर, एक्स प्लस 2y प्लस az आय बार प्लस bx मायनस 3y मायनस z जे बार प्लस 4x प्लस cy प्लस 2z के बार. ओके, सो हा डेल, याचा डॉट प्रोडक्ट दिलेल्या वेक्टर एफ बार शी घ्यायचा आहे. मग आता आपण ऑलरेडी बघितलंय दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट कसा घ्यायचा असतो. एकदम सिंपल, डायरेक्ट काय करायचे असते, कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन घ्यायची ऍडिशनच्या फॉर्म मध्ये. म्हणजे काय, आयचा कोएफिशियंट डेल मधला कोणाला मल्टिप्लाय करायचा, एफ बारच्या आयच्या कोएफिशियंटला. जेचा कोएफिशियंट डेल मधला कोणाला मल्टिप्लाय करायचा, एफ बारच्या जेच्या कोएफिशियंटला. आणि के चा कोएफिशियंट डेल मधला कोणाला मल्टिप्लाय करायचा, एफ बारच्या के च्या कोएफिशियंटला, आणि त्यांची ऍडिशन घ्यायची. एवढं सिंपल आहे डॉट प्रोडक्ट. ठीक आहे, मग घेऊया आयचा कोएफिशियंट डेल बाय डेल एक्स कोणाला मल्टिप्लाय करणार, एफ बार मधल्या आयच्या कोएफिशियंटला. काय तो एक्स प्लस 2y प्लस az. ठीक आहे, सो डेल बाय डेल एक्स इंटू एक्स प्लस 2y प्लस az प्लस, आता काय करायचं, जे चा कोएफिशियंट डेल बाय डेल वाय कोणाला मल्टिप्लाय करायचं, एफ बार मधल्या जेच्या कोएफिशियंटला, bx मायनस 3y मायनस z ला. ठीक आहे, प्लस आता लास्ट काय करायचं, के चा कोएफिशियंट डेल बाय डेल झेड कोणाला मल्टिप्लाय करायचा, एफ बारच्या के च्या कोएफिशियंटला. ओके, सो काय येणार, डेल बाय डेल झेड इंटू एफ बारचा के चा कोएफिशियंट 4x प्लस cy प्लस 2z. ठीक आहे, आता हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह सोडवले की आपल्याला डेल आणि एफ बारचा डॉट प्रोडक्ट मिळेल. मग तो 0 येतो की नाही येत चेक करूया. मग आता पहिलं पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे डेल बाय डेल एक्स. याचं मिनिंग काय, त्याच्या समोर जे काही फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्या फक्त कोणासोबत, एक्स सोबत. बाकीच्या सगळ्या टर्म
म्हणजे y आणि z च्या टर्म काय कन्सिडर करायच्या कॉन्स्टंट. मग जर तुम्ही फंक्शन केअरफुली ऑब्झर्व केलं तर x असणारी एकच टर्म आहे, कुठली पहिली टर्म. बाकीच्या ज्या दोन्ही टर्म आहेत त्याच्यामध्ये x नाहीच आहे, म्हणजे या दोन्ही कॉन्स्टंट आहेत आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं हे आपल्याला चांगलं माहिती आहे, 0. ठीक आहे, घेऊया मग. सो पहिला कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, एक्सचं डेरिव्हेटिव्ह x सोबत काय असतं 1 प्लस दुसरं 2y मध्ये x मधली टर्म नाहीये म्हणजे हा कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 प्लस नंतर चं डेरिव्हेटिव्ह, यामध्ये पण x नाही म्हणजे हा कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे, बघा एवढं सिंपल एक्झाम्पल असतं. केअरफुली सोडवा, खूप सोपे एक्झाम्पल्स असतात वेक्टर कॅल्क्युलस वरती. ठीक आहे, प्लस आता काय करायचं आहे, फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला कोणासोबत घ्यायचं आहे, y सोबत, म्हणजे फक्त y असणारी टर्म डिफरन्शिएट करायचं आणि y नसणारी टर्म म्हणजे x आणि z च्या टर्म कॉन्स्टंट. मग बघितलं तर ही पहिली आणि शेवटच्या टर्म मध्ये y नाही आहे म्हणजे कॉन्स्टंट आहेत, म्हणजे यांचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार. फक्त मधल्या टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे कारण त्याच्यामध्ये y मधली टर्म आहे. ठीक आहे, बघा मग bx चं डेरिव्हेटिव्ह 0 कारण यात y नाही, मायनस आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे 3y. मग आपल्याला रूल माहिती आहे डेरिव्हेटिव्हचं, ky चं डेरिव्हेटिव्ह y सोबत काय असतं, k असतं. मग 3y चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, y सोबत 3. ठीक आहे, मायनस आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह z मध्ये y आहे का, नाही, म्हणजे परत हा कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय 0. ठीक आहे, आता लास्ट जे काही फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह कोणासोबत घ्यायचं आहे, z सोबत, म्हणजे z असणाऱ्या टर्म डिफरन्शिएट करायच्या, z नसणाऱ्या टर्म कॉन्स्टंट आणि त्यांचं डेरिव्हेटिव्ह 0. मग z असणारी एकच टर्म आहे 2z. सो याचं फक्त आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 कारण याच्यामध्ये z नाही त्यामुळे तो कॉन्स्टंट झाला. ठीक आहे, सो प्लस ओके. आता डेरिव्हेटिव्ह घेऊया 4x डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 का, कारण याच्यामध्ये z मधली टर्म नाही म्हणजे तो काय झाला कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय 0. प्लस दुसरी टर्म बघा cy, याच्यामध्ये पण z नाही आहे म्हणजे हा कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. प्लस आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे 2z चा, आत्ताच आपण रूल बघितला, k इंटू z, कॉन्स्टंट इंटू z चं डेरिव्हेटिव्ह काय असतं कॉन्स्टंट. सो 2z चं डेरिव्हेटिव्ह z सोबत काय येणार 2. बघा एवढे सिंपल रूल असतात डेरिव्हेटिव्हचे. ठीक आहे, सो डेरिव्हेटिव्ह घेतलं, आता आपण चेक करूया डेल डॉट एफ बार काय येतो. सो हा 1 आणि हा +2, 1 + 2 याची ऍडिशन काय येणार 3 आणि काय राहिलं हे -3. सो 3 आणि -3 काय झालं कॅन्सल झाला म्हणजे आन्सर काय आलं 0 आलं. मग बघा डेल आणि एफ बारचा डॉट प्रोडक्ट काय आला 0 आला. सो असं येत असेल तर आपण काय म्हणून दिलेला वेक्टर हा सोलेनॉइडल आहे. जर एफ बारचा डॉट प्रोडक्ट डेल सोबत 0 येत असेल तर त्या वेक्टर एफ बारला आपण काय म्हणतो सोलेनॉइडल म्हणतो. सो 3 मार्क आपल्याला मिळाले, एवढं सिंपल होतं. ठीक आहे, आता दुसरा पार्ट आपण प्रूव्ह करूया. काय सांगितलंय दुसऱ्या पार्ट मध्ये, फाइंड दी व्हॅल्यू ऑफ ए बी सी. कॉन्स्टंट ए बी आणि सी अननोनच्या व्हॅल्यू शोधायच्या आहेत, पण ते शोधण्यासाठी काय दिलंय मला, काय सांगितलंय जे काही आपला वेक्टर आहे एफ बार हा काय इरोटेशनल आहे. मग याचं पण आता आपल्याला मीनिंग असलं पाहिजे माहिती. सो एफ बार इरोटेशनल कधी असतो, जर एफ बार चा क्रॉस प्रोडक्ट सोलेनॉइडलच्या वेळी डॉट प्रोडक्ट, इरोटेशनलच्या वेळी क्रॉस प्रोडक्ट कोणाचा वेक्टरचा, कुठला वेक्टर दिलाय आपल्याला एफ बार, कोणासोबत डेल सोबत, हा काय असतो 0 बार असतो. ओके, कुठलाही वेक्टर इरोटेशनल कधी म्हणतो, ज्यावेळी डेल सोबत त्याचा क्रॉस प्रोडक्ट 0 बार येत असेल तर. ठीक आहे, आता आपल्याला दिलेलं आहे, काय दिलंय एफ बार हा इरोटेशनल आहे, म्हणजे काय माहिती आपल्याला, इरोटेशनल कधी असतो, डेलचा क्रॉस प्रोडक्ट त्या वेक्टर सोबत 0 बार असेल तर. ओके, सो ही कंडिशन वापरूया आणि ए बी सी च्या व्हॅल्यू शोधूया. आता हा क्रॉस प्रोडक्ट आपल्याला लेफ्टचा सोडवायचा आहे. क्रॉस प्रोडक्ट आपण कसं सोडवतो, डिटर्मिनंट 3/3 चा इव्हॅल्युएट करून. लक्षात ठेवा डॉट प्रोडक्ट आला की डायरेक्ट कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन ऍडिशनच्या फॉर्म मध्ये, आणि क्रॉस प्रोडक्ट आला की काय करायचं डिटर्मिनंट सोडवायचा 3/3 चा, ज्याच्या पहिल्या रो मध्ये काय लिहायचे युनिट वेक्टर्स कुठले आय बार, जे बार आणि के बार. दुसऱ्या रो मध्ये डेल
जो आहे त्याचे आय बार जे बार आणि के बारचे कोइफिशियंट. हा बघा, हा आपला डेल आहे. आय बारचा कोइफिशियंट काय, डेल बाय डेल एक्स. जे बारचा कोइफिशियंट डेल बाय डेल वाय. आणि के बारचा कोइफिशियंट काय, डेल बाय डेल झेड. ठीक आहे. आणि तिसऱ्या रो मध्ये काय लिहायचं आता, जो आपला वेक्टर एफ बार त्याचे आय बार जे बारचे कोइफिशियंट, आय बार जे बार के बारचे कोइफिशियंट. मग एफ बार मध्ये आय बारचा कोइफिशियंट काय बघा, एक्स प्लस 2y प्लस ए झेड. हा, जे बारच्या जागी जे बारचे कोइफिशियंट काय आहे, bx मायनस 3y मायनस झेड. आणि इथं के बारचा कोइफिशियंट काय, के बारचा कोइफिशियंट 4x प्लस cy प्लस 2z. ओके, लक्षात ठेवा, क्रॉस प्रोडक्ट म्हणजे डिटर्मिनंट 3/3 चा इक्वल टू 0 बार 0 वेक्टर. कसा लिहितात 0 वेक्टर, 0 आय बार प्लस 0 जे बार प्लस 0 के बार. ठीक आहे. आता काय करूया, हा लेफ्ट हँड साइडचा डिटर्मिनंट आपण एक्सपांड करूया. 3/3 चा डिटर्मिनंट आपल्याला एक्सपांड कसं करायचं माहिती आहे. पहिला काय करायचं, फर्स्ट रो मधला पहिला एलिमेंट आहे तसा काय आहे तो आय बार. मग आता तो ज्या रो मध्ये आहे तो रो, ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करा आणि राहिलेल्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या, मिडल साइन मायनस. मग पहिला कोण क्रॉस मल्टिप्लाय करणार, डेल बाय डेल वाय. कोणाला, 4x प्लस cy प्लस 2z ला. याचा अर्थ काय, डेल बाय डेल वाय म्हणजे काय, पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्या y च्या टर्म सोबत. ओके, मग बघा 4x प्लस cy प्लस 2z मध्ये एकच y ची टर्म आहे, कुठली, cy. याचं फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. y नसणाऱ्या टर्म या कॉन्स्टंट, म्हणजे 4x कॉन्स्टंट 2z पण कॉन्स्टंट. ओके, डेरिव्हेटिव्ह घेऊया. मग 4x चं डेरिव्हेटिव्ह, y नाही म्हणजे कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह 0 प्लस cy चं डेरिव्हेटिव्ह मग अशीच बघितलं, कॉन्स्टंट इंटू y आलं तर डेरिव्हेटिव्ह काय, कॉन्स्टंट. सो cy चं डेरिव्हेटिव्ह c प्लस 2z, यामध्ये y मधली टर्म नाही म्हणजे कॉन्स्टंट झाला आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय, 0. ठीक आहे. देन मिडल साइन मायनस. आता दुसरी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची म्हणजे काय, डेल बाय डेल झेड त्याच्या अपोजिटला मल्टिप्लाय करायचं, bx मायनस 3y मायनस झेड ला. तर डेल बाय डेल झेड म्हणजे काय, झेडच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. मग झेड असणारी टर्म एकच आहे, कुठली आहे, मायनस झेड. आणि हे बाकीचे दोन्ही bx आणि मायनस 3y हे काय, कॉन्स्टंट आहेत कारण त्याच्यामध्ये झेड नाही. ठीक आहे, मायनस आहे, सो जे काही डेरिव्हेटिव्ह आहे ते ब्रॅकेट मध्ये लिहा. ठीक आहे, bx झेड नाही त्यामुळे कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 3y मग अशीच बघितलं, याच्यामध्ये पण झेड नाही म्हणजे कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय, 0 मायनस झेडचं डेरिव्हेटिव्ह झेड सोबत काय असतं, 1. ठीक आहे, कंप्लीट झालं. पुढे आय बार नंतर आता काय लिहायचं, दुसरी टर्म लिहायची कशी, मायनस सोबत, म्हणजे काय ना, मायनस जे बार. आता काय करायचं, तो जे बार ज्या रो मध्ये आहे तो रो, ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करा आणि राहिलेल्यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन, मिडल साइन मायनस. ओके, आता पहिला कोण मल्टिप्लाय करणार, डेल बाय डेल एक्स. कोणाला, 4x प्लस cy प्लस 2z ला. डेल बाय डेल एक्स म्हणजे काय, x मधल्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह. मग कुठली x मधली टर्म, एकच आहे 4x, याचं तेवढं डेरिव्हेटिव्ह घेणार. या राहिलेल्या दोन्ही टर्म मध्ये x नाही आहे म्हणजे हा कॉन्स्टंट आहे आणि त्यांचं डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे, आता डायरेक्ट लिहितो मी. सो 4x चं डेरिव्हेटिव्ह 4, kx चं डेरिव्हेटिव्ह k प्लस x नाही कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0 प्लस यात पण x नाही म्हणजे कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे, मायनस. आता काय करायचं, दुसरा जो काय आहे त्याचं क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे कोण, डेल बाय डेल झेड त्याच्या अपोजिटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे कोणासोबत डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, झेडच्या टर्म सोबत. मग झेडची एकच टर्म आहे कुठली, प्लस ए झेड, याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. या दोन्ही टर्म मध्ये झेड नाही त्यामुळे ते काय झाले, कॉन्स्टंट झाले आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे काय असतं, 0 असतं. ओके, मायनस नंतर ब्रॅकेट मध्ये. सो एक्स कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 2y कॉन्स्टंट कारण झेड नाही आहे त्यामुळं डेरिव्हेटिव्ह 0. पुढे प्लस ए झेडचं डेरिव्हेटिव्ह, के एक्सचं डेरिव्हेटिव्ह जसं के असतं तसं ए झेडचं डेरिव्हेटिव्ह काय, ए. ठीक आहे. ओके, आता लास्ट पार्ट राहिला डिटर्मिनंट इव्हॅल्युएशनचा. आय बार नंतर मायनस जे बार नंतर काय लिहायचं, प्लस के बार. आता के बार ज्या रो मध्ये आहे तो रो, ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करा, राहिलेल्या एलिमेंटची क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो पहिला काय करायचं, डेल बाय डेल एक्स मल्टिप्लाय करायचा bx मायनस 3y मायनस झेड ला. डेल बाय डेल एक्स म्हणजे फक्त एक्स मधली टर्म
डिफरन्शिएट करायची. एक्स नसणाऱ्या टर्म कॉन्स्टंट आणि त्यांचं डेरिव्हेटिव्ह 0. मग बघा पहिला bx चं डेरिव्हेटिव्ह, kx चं डेरिव्हेटिव्ह k, सो bx चं डेरिव्हेटिव्ह b, मायनस 3y, यामध्ये x नाही म्हणजे हा कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0, मायनस याच्यामध्ये पण x नाही म्हणजे हा कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे, मिडल साइन मायनस. आता काय करायचं, दुसरा जो काही आहे तो त्याच्या अपोजिटला मल्टिप्लाय करा. कोण आहे, डेल बाय डेल वाय, याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे y सोबत, y असणाऱ्या टर्म सोबत. मग एकच टर्म आहे ज्याच्यामध्ये y आहे, कुठली आहे ती, +2y, याचं तेवढं आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. बाकी दोन्ही टर्म मध्ये y नाही म्हणजे कॉन्स्टंट आणि त्यांचं डेरिव्हेटिव्ह येणार 0 येणार. पहिला सांगा x चं डेरिव्हेटिव्ह, y नाही त्यामुळे कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0, प्लस 2y चं डेरिव्हेटिव्ह 2, प्लस az चं डेरिव्हेटिव्ह, यात y मधली टर्म नाही त्यामुळे कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे, सो बघा इक्वल टू जे काय आहे ते 0 i बार प्लस 0 j बार प्लस 0 k बार. राईट हँड साइडला काहीही हलवायचं नाही, याच्या पुढे आपण राईट हँड साइडला काही सिम्प्लिफाय करू शकत नाही. ठीक आहे, आता लेफ्ट हँड साइडच्या सिम्प्लिफिकेशन्स करूया. सो देअरफॉर i बार इज इक्वल्स टू, बघा पहिल्या ब्रॅकेटमध्ये 0 प्लस c प्लस 0 म्हणजे काय, c. ओके, आणि इथे 0 मायनस 0 निघून जाईल म्हणजे हा -1 आणि हा मायनस, मायनस मायनस काय होणार, +1. ठीक आहे, नंतर मायनस j बार. हा, आता 4 प्लस 0 प्लस 0 म्हणजे काय 4, मायनस 0 प्लस 0 प्लस a म्हणजे काय a. ठीक आहे, लास्टला प्लस k बार ब्रॅकेटमध्ये, b मायनस 0 म्हणजे काय राहणार b, मायनस 0 प्लस 2 प्लस 0, हा मायनस आहे तसा, 0 प्लस 2 प्लस 0 म्हणजे काय 2, आणि इक्वल टू राईट हँड साइड अनचेंज, 0 i बार प्लस 0 j बार प्लस 0 k बार. आता याच्या पुढे काहीही सिम्प्लिफाय होत नाही. आता काय करायचं आपल्याला, हे लेफ्ट हँड साइडला एक वेक्टर आहे, राईट हँड साइडला एक वेक्टर आहे आणि ते दोन्ही इक्वल आहेत. मग दोन वेक्टर इक्वल कधी असतात, ज्यावेळी त्याचे कंपोनंट्स सेम असतात. सो आता काय करूया, या स्टेप नंतर कंपेअरिंग कंपोनंट्स वी गेट. म्हणजे काय, कंपोनंट्स म्हणजे काय, आय सोबत असणारे, जे सोबत असणारे आणि के सोबत असणारे कंपेअर करायचे दोन्ही साईडचे. मग पहिला आय सोबत असणारे कंपेअर करूया. सो पहिला बघा लेफ्टला आय सोबत कोण आहे, c+1, हा कंपेअर करणार म्हणजे इक्वल करणार. कोणाशी इक्वल करणार, इकडच्या आय सोबत जो आहे तो कोण आहे, 0. ओके, सो c+1 इज इक्वल टू 0. नंतर जे सोबत जो आहे तो आता कंपेअर करायचा इकडच्या जे सोबत. आता इथं जे सोबत बघा केअरफुली मायनस साइन घ्यायला विसरायचं नाही, मायनस नाही घेतला तुमचा आन्सर चुकणार. जर तुम्ही चुकून 4 मायनस a लिहिला तर आन्सर चुकलं. सो मायनस मल्टिप्लाय करून लिहा. सो -4 आणि मायनस मायनस काय होणार, +a. सो जे सोबत कोण आहे, -4 मायनस मायनस +a. ठीक आहे, -4 +a. हा कंपेअर कोणाशी करायचा, राईट हँड साइडला जे सोबत जो आहे त्याच्याशी. मग राईट हँड साइडला जे सोबत कोण आहे, 0. ठीक आहे, आता कोण कंपेअर करणार, के चे कोएफिशिएंट. के सोबत कोण आहे आता इथं, b-2, कोणाशी कंपेअर करणार, राईट हँड साइडला जो के सोबत आहे त्याच्याशी. कोण आहे राईट हँड साइडला के सोबत, 0. ठीक आहे, सो झालं, लक्षात आलं. आता काही अवघड नाही, फक्त आपल्याला काय करायचं आता, c-a-b च्या व्हॅल्यू शोधायच्या या 3 इक्वेशन वरून. बघा आता याच्यावरून a ची व्हॅल्यू शोधतो. मला a ची व्हॅल्यू पाहिजे, सो a नसणारी टर्म राईटला शिफ्ट करा. मग -4 राईटला गेलं तर काय होणार, +4. सो a ची व्हॅल्यू काय आली, +4. नंतर b ची व्हॅल्यू पाहिजे, सो याच्यावरून कशी शोधणार, -2 राईट हँड साइडला शिफ्ट करा. मग -2 राईट हँड साइडला गेल्यावर काय होणार, +2. सो b ची व्हॅल्यू काय आली, +2. आणि याच्यावरून c ची व्हॅल्यू कशी शोधणार, +1 ला राईटला शिफ्ट करा. मग +1 राईटला गेल्यावर काय होतो, -1. सो c ची व्हॅल्यू काय आली, -1. सो बघा तिन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. a इक्वल टू 4, b इक्वल टू 2, c इक्वल टू -1. सो एवढं सिंपल एक्झाम्पल होतं जे 6 मार्कासाठी बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलं आहे. खूप सिंपल एक्झाम्पल असतात वेक्टर कॅल्क्युलस वरती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओच्या शेवटी जरूर तुमचे इम्पॉर्टंट कमेंट बॉक्स मध्ये करा. आणि सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.